आणि आता आपण कापड बघूया की आपला कापड कसा आहे. जर आपण हा कापड असाच्या असा घडीवर ठेवला म्हणून आहे ना सेपरेट कटिंग करायची असेल तर ही डिझाईन जी आहे ती सीधी किंवा उलटी होऊन जाणार आहे. बघा इकडची डिझाईन अशी दिसते आणि इकडची डिझाईन अशी दिसते. ताई हे वर फुलं गेलेले आहेत आणि जर इथे हा असा ठेवला आपण तर याची फुलं खाली गेलेली, हा डिफरंट येतोय. म्हणून हा कट करून पलटी मारून घ्यायचा असतो किंवा सिंगल कापायची राहते. याची मात्र काळजी घ्यायची. मग आपण सिंगल कापूया. म्हणून हा कापड राहू देऊया. आता डायरेक्टली पॅटर्नला सुरुवात करूया. आणि हा पॅटर्न साठी आपण पेपर घेतलेला आहे. आणि आता तुम्हाला समजण्यासाठी मी ही बंद बाजू आहे असं आपण रेषेने सांगूया. ही काय आपली बंद बाजू आहे. ही बंद बाजू आहे आणि आता आपण समजण्यासाठी हे बघत आहोत. ओके, सर्वप्रथम छातीचे माप किती आहे? 42 चा चौथा भाग सांगायचा आहे. किती? 10.5. 42 चा चौथा बंद बाजू 10.5 वर खूण करायची नाहीये. 11.5 आणि 12.5 म्हणजे किती? 2 प्लस केली. आणि शोल्डर मोजलाय ना आपण? 17. ओके. आणि हा जो उंची आहे, उंचीचा जो बॉटम आहे तो न घेता घ्यायची तुम्हाला सीट उंची. किती सीट उंची? 19-20. किती? 19 का 20? 20 सीट उंची जशीच्या तशी आतमध्ये रेषा. मग आता हे आणि हे माप काय आलंय? सेम आलंय. आता यामध्ये पॅटर्न बनवायला सुरुवात करायची. मग शोल्डर किती आहे? शोल्डर वर लक्ष द्यायचं. शोल्डर किती तुमचं? 17 शोल्डर आहे. 17 शोल्डरच्या निम्मे 7.5. फक्त 7.5 वर खूण करायची. अगदी सोपं कॉलरवाला पॅटर्न. 7.5 इकडे घ्यायचा आणि अशी खूण करायची. पण 7.5 न घेता यातही अर्धा इंच प्लस करायचा आणि हा चौकोन पूर्ण करायचा ओपन बाजूचा. त्या व्यतिरिक्त इथे 1 इंच असा तिरकस घेऊन एक गोल, 1 इंच आधी तिरकस जायचं, नंतर गोल करायचं. पुढे काय करायचं? हा एक सिंगल बगल याला झालेला आहे. आता याच्यासाठी गळ्याची कन्सेप्ट पाहिजे आपल्याला. हे काय झालं? बगल तयार झालं. आणि आपल्याला पाहिजे इथे शोल्डर आणि इथे आहे गळा. मग कसा बनवायचा गळा? तर गळा कसा असला पाहिजे कॉलरच्या पॅटर्न साठी मी तुम्हाला एक सोपी कन्सेप्ट सांगते. हे किती आले? छाती 42 ना? हा, 42 चा चौथा भाग जो आलाय तो किती आलाय? 10.5. हा इकडे 10.5 मी ठेवले आणि मी तुम्हाला गळा याच पॅटर्नचा नाही तर हजारो पॅटर्नचा कसा बनवायचा ते सांगते. हा, या 10.5 ला असं निम्म करायचं आणि असं निम्म करायचं आणि हा उचलायचा आणि इथे ठेवून घ्यायचा. म्हणजे तुम्हाला लागणारा या पॅटर्न साठीचा गळा बरोबर रेडी. आता तो किती आहे मी तुम्हाला सांगते. हा बघा, परफेक्ट दिसतोय का? हा छोटा, हा मोठा आणि हे बघा. तर गळ्याचं माप बरोबर आहे साधारण 2.25 इंच. म्हणजे या मापासाठी या व्यक्तीला कॉलरचा गळा इतक्याचा लागेल. जर लहान बाळ असतं तर हे माप 1.5 इंच आलं असतं. म्हणजे हा परफेक्ट गळा सांगू. आणि हे फक्त मी तुम्हाला माझ्या अनुभवाने सांगू शकते. बाकी हे आपल्याला कुठे शिकायला भेटणार नाही. आणि म्हणून आपला गळा बरोबर 2.25 इंच आणि खोल गळा बरोबर तुम्हाला हवा तेवढा. मग तुमचा गळा जो आहे रिक्वायरमेंट आहे की 8चा. पण महत्वाचं पॅटर्न अर्धा इंच इकडे आणि तिरकस. कारण शोल्डर कसे असतात? असे असतात फ्लॅट. शोल्डर कसे असतात? असे फ्लॅट असतात. म्हणून आपण ते तसं करायचंय. नंतर या पॅटर्न साठी जास्त फिनिशिंग हवी म्हणून, जास्त फिनिशिंग यावी म्हणून या बगलेच्या असं हळवारपणे आतमध्ये जायचं. किती जायचं बघा, इथे रेषा नाही आता ओढणार आहे. 1 इंच इतकं कंपल्सरी सर्व पॅटर्नला, सर्व मोठ्या पॅटर्नला जाऊन तिरकस रेषा द्यायची. आतापर्यंत आपण इकडे बगल बनवत आलोय. आता बगल मात्र बनतय आतमध्ये. आतापर्यंत आपण बगल इकडे बनवत आलोय. आता बगल बनतय आतमध्ये. आणि कसं बनवायचं मग? असंच
1 इंच आणि छोटासा गोल. म्हणजे बघाल कोणतं, हे एक आणि हे एक. आणि हा शोल्डरचा उतार, गळा, शोल्डर आणि बगल इथपर्यंतच रेडी. पुढचं सांगू. मग कमर उंची घ्यायची आता याच्यात. मग ती किती आली होती, 13. 13ला सरळ मध्ये ही कमरेची रेषा. प्रत्येकाला एक नाव असतं की नाही, म्हणून आपण याचं नाव दिलं ही सीटची रेषा. आणि मग सीट फिटिंग अधिक इथे सीट कमर फिटिंग अधिक किती करायचे. प्रत्येकाचं एक सूत्र असतं, तसं आपण इथे अधिक करणारे. मग किती करायचं, तर कमर फिटिंग अधिक 2च करायचे, पण सीट फिटिंग अधिक फक्त आणि फक्त 1च करायचंय. वाय का, तर कट बनविताना खूप मोठी अडचण येते जास्त कपडा असल्यावर. खूप मोठी अडचण येते जास्त कपडा असल्यावर. म्हणून आपण याच्यात 1 किंवा 1.25 किंवा 1.5 असं टाकू शकतो. जास्त टाकायचं आणि कपडा खराब असेल तर तुम्ही 1.5 टाका, कारण दोरे निघत जातात आणि कपडा कमी होऊन जातो. म्हणून आता मात्र आपण इथे 1 टाकणार आहे, कारण कॉटनचा कपडा आहे, प्युअर कपडा आहे. मला सांगा सीट फिटिंगचा चौथा भाग 46 आहे, तर 46चा चौथा तुम्ही टेप फोल्ड करून 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 काढायचा. किती आला तो, 11.5 आहे. आणि तुमच्या इच्छेनुसार जर कपडा आकसणारा असेल तर तुम्ही त्यात 1.5 टाका. किती टाकायचं, 1.5 टाकू की 2? 1.5 टाक. हा, मग याच्यात आपण 1.5 टाकलेला आहे आणि आहे ते माप इथपर्यंतच. हा, सीट फिटिंग किती आली, इथपर्यंत आली. मग कमर घेऊया. कमर किती आहे, 40. हा, 40चा चौथा भाग 10 अधिक 2 आणि इथे खूण इथपर्यंत आलंय ते माप. हा, आणि मग आता ह्या तिरकस रेषा बगले जोडा. ही तिरकस रेषा अशी जोडा. नंतर उर्वरित माप पूर्ण उंची घेऊन, पूर्ण उंची किती मग आपली, पूर्ण उंची आहे 42. हा, 42 इंच. मी कापडावर वाढवून घेईल, पण आता कन्सेप्ट समजून घेऊया. ही 42 अधिक फक्त 1 किंवा 1.5 इंच. का, तर इथे पण कट फोल्ड होईल आणि शोल्डर मध्ये पण दाबलं जाईल. म्हणजे 42 अधिक 1.5 बरोबर जे काय होतील ते इथं आपण घेणार आहे. मग खालचं कसं करायचं, घेर तसं बनवायचं की नाही, स्ट्रेटच. हा, आणि ज्यांना स्ट्रेट आवडतात त्यांनी काय करायचं, हे माप उचलायचं. 13 अधिक जसंच्या तसं खाली, पूर्ण उंचीला खाली, काही जास्त न करता, आणि असंच्या असं सरळ जोडून घ्या. आणि इथे ना एक खूण करून ठेवा अशी, की जेणेकरून इथूनच आपल्याला कट बनवायचे. तर तुम्ही अर्धा इंच कापू शकता, कैची मारू शकता अर्धा इंच. आणि हा ड्रेस बरोबर आपला कम्प्लीट. जर खालचा घेर वाढवायचा असेल, हा, जर खालचा घेर वाढवायचा असेल, कारण काही व्यक्ती जे असतात ना ते सांगतात की आम्हाला घरी वापरायचे ड्रेस आहेत, आमचा हा जो फाळका आहे खालचा तो मोठा पाहिजे. तर कमीत कमी 2 इंच असं तिरकस माप घेऊन, मी दाखवते, कट नाही करणार आहे. हा, असं करून याला आपण असंही करू शकतो. हे फक्त तुम्हाला समजण्यासाठी. तर हा असा तिरकस पण करता येतो, पण ऍक्च्युली आपल्याला कट इथून करायचा आहे. आणि जे घरी वापरणाऱ्या मुली असतात ना, त्या कधीतरी ड्रेसेस वापरतात, तर त्यांना असे ह्याला आपण म्हणू शकतो मनमोकळे ड्रेसेस. आणि हे असे फाळके वापरतात मग ते, इथून असे मोठे मोठे. तर आपण मात्र जे प्रोफेशनल आहे, जे कंटिन्यू ड्रेसेस वापरतात, ते अशा पद्धतीने करतात. आणि आता याची कटिंग बघूया. आणि हा बाहेरचा कट. याला बाजूला ठेवूया, याच्यावर बाही बनवून घेता येईल आपल्याला. आणि याच्यावर अगोदर पाठीचा भाग कापून घेऊया. पाठीचा भाग अस्तरावर कापून घ्या.
ठेवा तुम्ही. बसेल बसेल. अस्तर तर डायरेक्ट कापू शकतो आपण. दोघी भाग कापू शकतो ऍट अ टाइम. फक्त बगल मग मात्र एकाचं फिनिशिंग देता येईल नंतर. ऍट अ टाइम दोघं आपल्याला कापता येतात. खालूनच कापून. हो खालूनच कापावं लागेल ना. आणि खालूनच ओपन मध्ये कापून घ्यायचं की जेणेकरून उंची घेता येते. हो उंची किती आहे? 42 अधिक 1.5 म्हणजे साधारण 44च्या आसपास. बाईला बसेल का अस्तर? बाईला नाही आलं तर बाईला नाही नकोय ना. ठीक आहे मग याला पूर्ण अस्तरची आवश्यकता नसते. 3 इंच कमी घेतलं तरी चालतं. तुम्हाला पूर्ण पाहिजे का अस्तर? नाही 1 इंच कमी घेऊन. अच्छा 1 इंच कमी. हे बघा ठीक आहे मग 1 इंच कमी म्हटला तर तुम्हाला अस्तराची उंची बरोबर 41 इंच. ठीक आहे. हा आणि ही अशी आपली कटिंग जशीच्या तशी कापून घ्यायचं आहे जसा दिसतोय तसा. कापा लगेच फास्ट. नाही तर काहीच नाही मी टाकते. आखायची आवश्यकता नाही. तुम्ही आखून घ्यायचं आहे. आणि ही बंद बाजू. आणि आता आपण कट करून घेऊया. तुम्ही आखून घ्यायचं त्यांना माहिती असं कापता येणार नाही. आखावंच लागेल. आणि पेपर पिनांचा वापर करून तुम्ही हे असं ठेवू शकता. फेस टू फेस कापायचं एकदम. आणि ही कटिंग जी आहे ती अस्तराची आपली कंप्लीट झालेली आहे. याला मी बाजूला ठेवणार आहे का तर याचं पहिलं बगल कापून आपण यावर पुढचा पार्ट शिकणार आहोत. पहिलं बगल कापून घ्यायचे. कापायचंच आहे नाहीतर ड्रेस बरोबर बसणार नाही. आणि हा भाग कोणता मग आता? फक्त आणि फक्त पुढचा. फक्त तुमचा हा भाग जो आहे तो आता पुढचा असं झालेला आहे. आणि आता आपण शिकत आहोत कॉलरवाला ड्रेस विथ कॉलर. हा नाही गळ्यात राहिला आहे परंतु सगळं काही कापून झाल्यानंतर मी लास्ट मध्ये गळा शिकवते. आता आपण अस्तरावर पुढचा भाग कट करून ठेवा. खोल बगल म्हणजे लक्षात राहील. आणि अस्तरावर ही बंद बाजू आणि हे ठेवून आपण इथल्या बगलाला फिनिशिंग देऊन घेऊया. आणि आता आपण कापडावर कट करून घ्या. कापड थोडासा किंचित मोठा ठेवा नॉर्मल. आणि कापड मात्र सिंगल सिंगल. ही डिझाईन जी आहे ती वर जाणारी आहे तशाच पद्धतीने कापडाची बंद बाजू इकडे आहे. आणि आता आपण इकडे बंद बाजू ठेवून उंची अधिक थोडा एक्स्ट्रा असं ठेवून कापून घेऊया. दिसते हा थोडासा एक्स्ट्रा. साधा का? नॉर्मल नाही ते थोडस कमी वाटतंय ना. हे बघा नॉर्मल हा नाही अगदी थोडा. हा नॉर्मल थोडस. हा कापड जो आहे तो किंचित पुढे सरकल्यामुळे कमी झालाय. तर आपण अस्तराचा भाग कमी असला तरी चालेल. वरचा भाग काय केला वाढवून घेतला. आणि या पद्धतीने माझा एक पार्ट जो आहे तो कट करून रेडी झाला. याला म्हणतात पुढचा पार्ट. सध्या बाजूला ठेवूया. हा आहे मागचा पार्ट. डिझाईन बघायची आहे कोणती उभ्या दिशेने जाईल आणि त्यानुसारच त्याचं पॅटर्न जे ते ठेवायचंय. आणि किती आहे बंद बाजू तिकडे आहे ताई? हा तिकडेच आहे तिकडेच. हा डिझाईन वर आणि उंची तेवढीच 3 इंच वाढवली साधारण. येईल बरोबर. हो येईल येईल.
आणि कट. आणि आपण विदाउट कॅनव्हास गळे कसे बनवायचे हे बघणार आहोत. पेपरची कात्री ती छान चालते. ही पेपरची ना. ओके. आणि ही आपली कटिंग जरी कंप्लीट झालेली असली तर ही बॅक साइड आहे, पुढची बॅक आहे. हा, त्याच्यावर लिहून घ्यायचं ही बॅक आहे. आणि मग आपण ही अशीच्या अशी ठेवू शकतो. हिला गळा वगैरे काही कट करायची गरज नाही. पण आपला जो पुढचा भाग आहे की नाही त्याला आपण गळा शिकणार आहोत. मग गळा कसा बनवायचा या पॅटर्न साठी? या पॅटर्न साठी कॉलर लावणार आहोत, पण गळा जो आहे तो अतिशय सिंपल मध्ये बनवणार आहोत की जेणेकरून कॉलर तुम्हाला दाटली नाही पाहिजे. म्हणजे काय म्हणतात, इथे फिट्ट नाही झाली पाहिजे गळ्याजवळ. आणि कॉलर साठी मी हा पुढचा भाग परत हातात घेतलाय. याला असं हाफ केलंय आणि हाफ केल्यानंतर इथे खूण घेतली. इथे खूण घेतल्यानंतर एक इंच इतकं माप आतमध्ये घेतलं आणि 1 इंच माप घेतल्यानंतर इथे खाली अर्धा इंच खाली जायचं आणि असं तिरकस रेषा द्यायची. आणि ओनली असाच गळा आपल्याला फक्त कापून घ्यायचा आहे, काहीच करायचं नाही. पहिले निम्म केलं, इथं आलं, 1 इंच खाली गेलो आणि तिरकस रेषा ओढली आणि आपलं पॅटर्न बरोबर. आता सुरुवात करू. आणि हा गळा जो आहे तो जसाच्या तसा पुढच्या पॅटर्नवर कट करू. पुढचं पॅटर्न नक्की हो लिहिलं ना त्याच्यावर. हा, मग फक्त अस्तरावर गळा हा कापून घ्यायचा आहे, असाच्या असा. अस्तर बघायचं, असं व्यवस्थित ठेवायचं, फक्त अस्तरावर कापायचं आणि त्याला खूण करून घ्यायची. फक्त अस्तरावर कट करायचा, शिवायचा आणि नंतर कटिंग करायची. एकदम फेस टू फेस हे करून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला शिवायला आणि ओके. आणि मी आता असं केल्यानंतर पुढे काय करणार आहे माहिती का? पुढे याला बघा, महत्वाचा पॅटर्न आहे हा. पुढे याला छापून घेणार आहे याच्यावर. का माहितीये? कारण मला टीप याच्यावरच द्यायची, नाही कापला तरी चालेल. अशा पद्धतीने मी याला प्रेस केलं. मग काय झालं की दोघीकडे हा गळा जो आहे तो सेम टू सेम जसा पाहिजे तसा आपल्याला तो मिळालेला आहे. आणि याच्यावर अगोदर आपण टीप मारून घेणार आणि नंतरच कैची मारणार. समजला? गळा बनवण्याची कन्सेप्ट सोपी आहे ना. आपण ही आता अशी करूया. हा सीधा शिद्यावर शिदा ठेवून टीप मारून घेऊया. प्रथम गळ्याचा भाग. पुढचा गळा कधी पण जर समजा तुम्ही 6चा वापरत असाल ना तर कॉलर गळ्यांसाठी डायरेक्टली 7चा घ्यायचा. आणि हे पॅटर्न इथून आता असं डार्क मध्ये गेलं. हा, इथून अशी 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 टीप मारून घेऊया. पुढे आपण बाही बनवून घेऊया. त्यापर्यंत एक टीप दे मला. स्टूल लागेल तुम्हाला. आणि आता आपण या पॅटर्न साठी लागणारी बाही बनवून घेऊया. तर बाही बनवण्यासाठी मी इथं पेपर घेतलेला आहे आणि पेपर जो आहे तो माझ्याकडे असा डबल घडीचा आहे. उंची किती बोलला तुम्ही? 13. ऍक्च्युली ती अशी बंद बाजू आहे. आपण अशी घेऊया कारण 13ची आहे ना मोठी बात. आणि छातीचं चौथा किती? 44. हा, तर 10 इथे बसत नाहीये. आपण इकडे घेऊया. आता असं समजूया की इथे बाही बनवायला सुरुवात केलेली आणि इथे बाही घेतली. तर ती किती घेतली? 13 अधिक 1 म्हणजे 14 इंच उंची. ही किती झाली? 14 झाली. मग इकडे काय टाकायचं? ही बंद बाजू आहे ऍक्च्युली. हा, आणि इकडे काय टाकायचंय? तर छातीचा चौथा अधिक अर्धा. मग छातीचा चौथा आहे माझा
10:30 11:44 10:30 आहे आणि 10:30 मध्ये अर्धा मिळवला तर 11 होतात आणि 11चा हा पूर्ण उंची परत इकडे 14 घेतली आपण आणि असा चौकडी बॉक्स बनवून घेतला. वरून खाली म्हणजे या दिशेने खाली कंपल्सरी 3 इंच इतकं माप घ्यायचं, आतमध्ये 2 इंच इतकं माप घ्यायचं आणि तिरकस रेषा ओढायची. त्यानंतर अर्ध्यापर्यंत असा फोल्ड करायचा टेप, अर्धा वर अर्धा खाली असा सेट द्यायचा, असा द्यायचा, असा द्यायचा आणि असा द्यायचा. बस, काहीच करायचं नाहीये. बाही फिटिंग द्यायची आहे. बाही फिटिंग किती आहे? 12 आहे. 12 दंडघेर जो आहे तो 12 आहे. 12 म्हणजे 12चे हाफ 6 झाले आणि दंडघेरात कायमस्वरूपी 1.5 इंच टाकायचा म्हणजे 6 अधिक 1.5 जे काय होतील ते आणि तिरकस रेषा. आणि ही आपली 9ची बाही आहे असं समजू आपण. ऍक्च्युली उंची कमी आहे आणि ही बाही आपली कंप्लीट झालेली आहे. आता आपण हिची कापडावरची कटिंग लगेच बघून घेऊया. अगोदर मी कागदाची कटिंग बाजूला करते. उंची थोडीशी कमी आहे तर आपण ती कापडावर वाढून घेऊया. हा, इथे कापताना गोल करून घ्या. याला बाजूला ठेवा. याला पुन्हा ओपन करून बघा तर हा पण कापून टाका. एका बाजूचा हा सुद्धा आपल्याला नकोय, हा बाजूला ठेवूया. आणि नंतर आता आपण आपल्या याच्यात कपडा शोधूया की आपल्याला बाही कुठे बसेल. ताई, इतकाच आहे का हा कपडा आपला? इतकाच आहे, याच्यातच बसवायची? हो चालेल. नाही म्हणजे दुसरा नाही ना? नाही, तेच तुकडे आहेत तेवढे. अच्छा, जॉईंट वगैरे नकोय पहिले ना? विदाउट जॉईंट बघते मी प्रथम. मॅडम एक कात्री द्या ना मला. आणि हा कपडा जो आहे तो असा ऍडजस्ट करून घ्यायचा आहे जिथे बसेल तिथे. ऍक्च्युली उंची कमी पडते. ताई, उंची कमी पडते. एक तर जॉईंट वाली घेतली तर मग कमी किती येते मॅडम? ती म्हणजे जेवढी मी कापली तेवढीच बसते ऍक्च्युली. चालेल ना खरे पण आता तर ही बसली फक्त 9.5ची. चालेल, 9.5 चालेल ना? आणि ही 9.5ची जी बाही आहे ती आपण बरोबर असं व्यवस्थित करून ठेवायची. कपडा वगैरे बघायचा आहे खालीवर आहे की काय आहे. ऑलरेडी हा खाली, तर आपण तो खालीवरचा बरोबर करून घेऊ. मग ती 9.5 आहे तर फक्त इथे पण बसणार आहे. इथे सुद्धा ती परफेक्ट बसणारच आहे. थोडंसं कमी तर आपण इथे कापू शकतो. मॅडम, हे एवढंच घेऊ का थोडं इकडे घेऊ गळ्याचं? कुठे? हे एवढंच घेऊ का? अर्धा इंच वाढ. तर मला ते है ना, इकडून अर्धा नाही करून तुम्हाला पेटायला आवडतं. आणि आता आपण कट करून घेऊया. या पद्धतीने बाही कट. अशी ओपन करायची आणि याचा असा खोलवा जो आहे तो सुद्धा एका बाजूचा कट करून घ्यायचा. आणि बाही बरोबर कट. आणि थोडा गळा छोटा वाटतोय म्हणून आपण थोडासा मोठा केला. बरोबर लाईन टू लाईन. म्हणजे त्यांना आवडत नाही कॉलरचे गळे घालायला म्हणून. ऍक्च्युली व्यवस्थित कोण्यावर मशीन जी आहे
ती थांबवायची, सुई अडकवायची आणि मगच टीप मारायची. गळा झाला की मधून कापायचा, शोल्डर जोडायचे आणि बाही लावायची. हो, कापा. जो मधली डिझाईन होती ती आपण कट करतोय. कॉलरवाल्या पॅटर्न साठी तयार झालेला गळा जेव्हा शोल्डर जॉईन करतो तेव्हा कधीही गळ्यात टाकून बघायचा की तो म्हणजे जातोय की नाही नॉर्मली. आणि जर त्या ज्या व्यक्तीचा आहे त्याची जर तब्येत जास्त असेल आणि आपल्याला जर स्वतःला फिट्ट जात असेल तर नक्कीच तो गळा तशा पद्धतीने बसणार नाही. मग त्यावेळेस काय करायचं तर इथे आणखीन थोडंसं कापून तुम्ही असा व्ही घेऊ शकता किंवा एक हुक देऊ शकता. इथे कैची मारणं फार गरजेचं आहे. जो कोणा आहे तिथे कैची मारा. तोच प्रोफेशनल शिवण हे जे आहे, तुम्ही तर म्हणजे फार लकी की ताईंना 20 इयर्सचा अनुभव आहे आणि त्या तुम्हाला दाखवतायत. त्यामुळे तुम्हाला एकदम परफेक्शन जे असतं ना, जे कोणी दाखवत नसतं ते तुम्हाला बघायला मिळतंय. आणि इतक्या बारीकी आपल्याला हे मिळतंय. आणि पलटी. मग मात्र तुम्हाला जर जास्त फिनिशिंग हवी असेल तर काय करायचं, तर तुम्ही एक तर किनारीला टीप द्या अथवा डायरेक्टली प्रेस करा. जास्त फिनिशिंग म्हणजे प्रेस करणे. आणि थोडंसं चालेल बघ, थोडंफार कमी जास्त तर मग काय हरकत नाही. मग टीप द्यायची नाही. मग 5 नंबरची द्यायची, नंतर उचलून टाकायची. हो, मग आता 5 नंबरची देऊया. आणि एक साधारण 10 मिनिटात हा ड्रेस पूर्ण झालाच पाहिजे. तुमच्याकडून अर्ध्या तासात झाला तरी चालेल. कोणा व्यवस्थित काढून घ्यायचा. आणि नाही उसवली तरी चालणार आहे. आता ही किनारीला टीप आहे ना, परफेक्ट. शोल्डर जॉईंट डायरेक्टली तुम्ही पार्ट जोडून शोल्डर जॉईंट करू शकता. तुम्हाला फिनिशिंगची सवय आहे त्यामुळे तुम्ही डायरेक्टली जोडा. आणि इथे बसलेल्या मुलींनी पूर्ण जोडायचं. नाही नाही, काहीच नाही, काहीच नाही. तो आपण कॉलर लावताना कव्हर करू. आणि हा पार्ट जो आहे तो रेडी झालाय. दुसऱ्या पार्टला आपण शोल्डर जवळ व्यवस्थित ठेवून घेणार आहे. आणि हे असं ठेवून झालं की तुम्ही काय करा, चौरसली पूर्ण टिपा मारून घ्या. आता मी मारलेल्या नाहीयेत, पण तुम्ही असं समजा की आपण टिपा मारून नंतर हे शोल्डर ठेवतोय. मग उलट ठेवा. आणि कॉर्नर कॉर्नर, हे कॉर्नर आणि तो कॉर्नर असा प्रॉपरली धरून अर्धा इंच वर प्रॉपर टिपा द्यायच्या आहेत.
आणि टीप. इथे लॉक करणं गरजेचं. हा घ्या घ्या, सरळच घ्या. आणि शेवटच्या कॉर्नर पर्यंत ओढायचा आहे तो पार्ट आणि तिथे टीप द्यायची. आणि मी झटपट शिकवणार आहे तुम्हाला की याला बाही लावून कॉलर कशी लावायची. तर मला वाटतं आजसाठी आपण बाही लावणं शिकूया, कारण लगेच आपली दुसरी ब्रांच आहे आणि ते वाट पाहतील. त्यामुळे आपण इथे बाही लावून थांबणार आहे. बाही लावून घ्या. कधीही फिटिंग टिपा मारायच्या नाही कॉलरच्या आधी. किंचित बाही जी येते इथे कपडा कमी होता, म्हणून आपण काय करू, थोडंसं इथे सोडून देऊ. किंचित किती, पाव इंच? पावला थोडस, हा म्हणजे अर्धाच. खोल भाग घ्या पुढे. हा मध्ये थोडा कमी करा, परत फिटिंगला प्रॉब्लेम होईल. हा ओके. हा म्हणजे हा कपडा कमी होता ना, मग तेवढ्याशाने काही फरक पडत नाही. मग आपण ती तशीच लावणार आहे. बाहीचा खोल भाग जो आहे तो पुढे घेतलाय ना तुम्ही? हा, बाहीचा खोल भाग पुढे घेतलाय आणि बाही लावायला सुरुवात केली. अर्धा इंचवर प्रॉपर टिपा द्यायच्या आहेत. प्रॉपर टीप जी आहे ती अर्धा इंचवर द्यायची. बघू शकता तुम्ही. आणि हा आता इथे कमी आलेला आहे. कमी आलाय ना थोडासा? हा, तर थोडासा कमी आलाय तर तुम्ही तो तिथे जॉईंट टाकू शकता जर गरज पडली तर. नाही तर मापात असेल तर काही हरकत नाही, कारण आपण तो ऍडजस्ट केलेला आहे. बाहीला जॉईंट दिला असता तर हा, मग त्याला परत एकदा टिक मारून घ्यायची. आता इथली पट्टी एक फोल्ड. आणि इथपर्यंतचा ड्रेस तुम्ही उद्या शिवून मला लगेच टाकायचा आहे ग्रुपवर. पॅटर्न लगेच रात्रीपर्यंत आणि ड्रेस उद्या 12 वाजेपर्यंत असा तुमचा कालावधी असेल आणि तुम्ही तो शिवून लगेच टाकायचा. ही बाही फोल्ड आणि बाकीचा ड्रेस ताई तसाच राहू द्या, आपण उद्या करू. आज ऍक्च्युली सकाळची बॅच झाली माझी, मी बाहेर गेली होती. आणि याची छान पट्टी फोल्ड करून डबल टिपा द्यायच्या. अशा पद्धतीने दोन्हीही बाही तुम्ही लावून घ्यायच्या आहेत. ओके. हा, असं पलटी करून समोरून जर टिप दिली तर जास्त फिनिशिंग येते. आणि पॅटर्न इथपर्यंतचा पूर्ण झालाय. उर्वरित भाग आपण उद्याच्या पार्ट मध्ये बघूया.